रामकृष्ण हरी सर्वांना. चला तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस निघालो होतो थोडं बाहेर फिरायला. बाहेर काय मंदिरात निघालो होतो. सकाळी नाही गेलो ना, त्यामुळे संध्याकाळी रुद्रचे बाबा पण होते म्हटलं म्हणून तिघं पण गेलो होतो. मग काय मंदिरात मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. 31st पण होता आय थिंक, एकादशी असल्यामुळे मंदिरात मस्त असं डेकोरेशन होतं आणि आणि भजन वगैरे चालू होतं तिथे. मग आम्ही अगोदर पाय वगैरे धुवून घेतलं आणि त्यानंतर मी रुद्र अगोदर महादेवाच्या पिंडीवरती पाणी वगैरे वाहिलं आणि त्यानंतर दोघांनी पण मस्त असं रुद्रचं आमचं शंभो करायचं चालू होतं. मग नमस्कार केला. मग मी पण नमस्कार केला आणि तिथून आले. मग रुद्रचा फेवरेट गेम म्हणजे आवडतं तिथं म्हणजे जास्त घंटी वाजवायला खूप आवडते. घंटी वगैरे वाजवलं. मग इथं हनुमानच्या मंदिराकडे आल्यानंतर मग त्याला गंध वगैरे लावायचा असतो तो वगैरे लावून घेतला आणि तिथं भजन चालू असल्यामुळे तिथे थोडा वेळ बसलो. मग आमच्या रुद्रचं काय तिथं पण चालू असणारच ना, तो का गप्प बसणार आहे कुठे पण. लहान मुलगा म्हणून तर नाटक तर करणारच. मस्तचं भजन टाळ्या वाजत होता. पण काय झालं काय माहिती, तो थोड्या वेळाने ना त्याला पळत बाहेरच जायचं होतं. मग काय, तो लहान आहे तो बसणार तर नाही आहे आमच्या आई बोलल्यावरनं. मग निघालो आम्ही तिथून घरी जायच्या अगोदर ना आम्हाला ना सूप प्यायचं होतं गरमागरम. मला सर्दी खूप जाम झाली त्यामुळे थोडं गरम गरम सूप प्यावं म्हटलं. मस्त असं सूप होतं. सूप टेस्टी होता पण इतका गरम होता ना, मला लिटरली प्यायला अर्धा तास लागला. मग काय कसं तरी सूप पिलं, मस्त असं एन्जॉय केलं सूप. मग तोपर्यंत रुद्रचे बाबा रुद्रला घेऊन फिरत होते कारण रुद्र खूपच हे ते करतो, सूप पिऊ देत नाही. घरी निघालो. मग आम्हाला जात जात भाज्या घ्यायच्या होत्या. भाज्या घेतल्या, फळं घेतलं आणि घरी निघालो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.